सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गट दिवस भाग 20. अंधारामध्ये आपल्या खोलीकडे जात असताना त्याच्या मनामध्ये फार विचार येत होते. प्रिया आपली वाट बघत असेल. तिने सुद्धा आपल्यासाठी काही सरप्राईज तर नाही बनवलं असणार ना? आणि असेल तर चांगलंच आहे. माझ्यासारखी ती पण रोमॅन्टिक असली तर चांगलीच मज्जा आहे. आणि जर नसली तरी तिला रोमॅन्टिक कसे करायचे मला येते. शिकवेन मी तिला. असा मनामध्ये विचार आला आणि तो हळूहळू पावले टाकीत आपल्या खोलीकडे जात असताना मध्येच ठेवलेल्या एका डब्याला त्याची लाथ लागली. आवाज आला आणि आई उठली. "अरे प्रियांश, मांजर आलं का? बघ रे, दूध पिऊन जाते. रोज सकाळी तुला चहा लागतो. दूधवाला उशिरा येतो. उशिरा चहा भेटेल तुलाच. बघ बरं, हाकल त्या मांजरीला." प्रियांची आई मोठ्यानं ओरडली. "हो आई, बघतो त्या मांजरीला. आज सोडतच नाही. चांगली शिक्षा देतो. माझ्या आईची झोप खराब करते तू. झोप, मी बघतो तिच्याकडे चांगलाच." असं म्हणत पुन्हा प्रियांश आपल्या खोलीकडे जाण्यासाठी निघाला. आता यावेळेस त्याने आपल्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि पुढे चालू लागला. जेव्हा तो आपल्या खोलीकडे गेला तेव्हा त्याला आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे जाणवले. त्याने एकदा दोनदा कडी वाजवली. हळूहळू प्रियाला आवाज सुद्धा दिला, पण प्रिया काही केल्या दरवाजा उघडतच नव्हती. तिला कदाचित गाढ झोप लागून गेली होती. "प्रिया, ए प्रिया, दरवाजा उघड. मी आलो आहे." प्रियांश हळूहळू बोलत होता. परंतु त्या आवाजानं सुद्धा प्रियांच्या आईची झोपमोड झाली. प्रियांची आई बाहेर येत त्याला म्हणाली, "काय झाले रे? कशाला एवढ्या रात्री ओरडत आहे?" प्रियांश घाबरला. "आई, तू कशाला आली? जा जा तुझ्या खोलीत. जा झोपून राहा." त्याने आपल्या आईचा हात पकडला आणि तिला बळजबरीने तिच्या खोलीकडे नेत म्हणाला. आई त्याला ओरडून म्हणाली, "अरे मूर्खा, मला तहान लागली आहे म्हणून मी उठली. मला पाणी दे. मी इथेच बसते." असे म्हटल्यानंतर तो म्हणाला, "इथे नको बसू. आई, चल तुझ्या खोलीत बस. मी तुला पाणी आणून देतो. इथे अंधारामध्ये पडशील कुठेतरी." मग त्याने आपल्या आईचा हात धरला. तिला तिच्या खोलीमध्ये पलंगावर बसवले आणि तो पाणी आणण्यासाठी निघून गेला. मनातल्या मनात हाच विचार चालू होता. प्रियाच्या डोक्यात फरक आहे का? असा आतून दरवाजा कोणी लावतं का? तिला सवय असेल कदाचित. आपल्या खोलीचा दरवाजा कडी लावून झोपण्याची चांगली सवय आहे. परंतु आज मात्र तिने दरवाजाला कडी लावायला पाहिजे नव्हती. एवढी सुद्धा अक्कल नाही का तिला? तिचे लग्न झालेलं आहे आता. काय करू? असा विचार करत त्याने माठातून एक थंड पाण्याचा ग्लास काढला. आईला पाणी दिल्यानंतर आई शांत झोपेपर्यंत तिथेच बसला. बाहेर आला. पुन्हा त्याने प्रियाला आवाज दिला. प्रिया काही उठत नव्हती. शेवटी नाईलाज झाला होता. बाहेर हॉलमध्ये एक कॉट होता. कॉटवर उशी होती. झोपण्यासाठी जागा होती. आजचा दिवस इथेच झोपतो. मनामध्ये काय काय मी ठरवले होते आणि काय झाले. त्याला फार पश्चाताप होत होता. उगाचच मार्केटमध्ये गेलो. उगाचच फुलं आणायला गेलो. सरप्राईज तर तिनेच मला सरप्राईज दिलं. प्रियांश आपल्या नशिबाला कोसत हॉलमधल्या पलंगावर झोपला आणि मनातल्या मनात विचार करू लागला, कसलं नशीब आहे खोटं. लग्नाला 10 दिवस होऊन गेले, परंतु अजूनपर्यंत बायकोच्या हाताला सुद्धा स्पर्श केलेला नाही आहे. असं करता करता माझ्या 15 दिवसाची सुट्टी अशीच निघून जाईल कदाचित. आणि आपली आणि आपल्या बायकोची मधुचंद्रनाची रात कधी येणार? तिला कधी अक्कल येणार? देवाकडे तो बघू लागला. प्रियांशला काही केल्यात झोप लागत नव्हती. शेवटी त्याला आठवले. त्याने गच्चीवर एका कोपऱ्यामध्ये सिगारेट लपून ठेवलेली होती. तो आपल्या मोबाईलची टॉर्च सुरू करून गच्चीवर जिथे सिगारेट ठेवलेली होती तो शोधत शोधत गेला. सिगारेट मिळाली. सिगारेट पेटवली. गच्चीवर थंड हवा सुटलेली होती.
तिथेच उभा राहून सिगरेट पिऊ लागला. मोबाईलची टॉर्च त्याने बंद केलेली होती आणि थोड्या वेळानं थोडा पुढे अंतर गेल्यानंतर त्याच्या पायाला ओले ओले लागले. त्याच्या मनात विचार आला, आज तर पाऊस इथे पडलेलाच नाही, मग आपल्या गच्चीवर पाणी कुठून आले? लगेच त्याने पटकन मोबाईलची टॉर्च सुरू केली तर त्याला जाणवले की गच्चीवर बांधलेल्या दोरीवर कुणीतरी कपडे धुवून टाकलेले आहे. त्या कपड्यांना तो टॉर्चच्या उजेडात पाहू लागला. ही साडी तर प्रियाची आहे. आणि तेवढ्यात त्याचे लक्ष साडीजवळ टाकलेल्या परकरकडे गेले. परकरवर लाल डाग पडलेले होते. त्या डागांना बघितल्यानंतर त्याला अंदाज आला आणि त्याच्या लक्षात आले, प्रिया दाराला कडी लावून का झोपली आहे? अरे देवा, याचा अर्थ अजून 5 दिवस आपल्याला लांबूनच प्रियाला बघून पोट भरावे लागणार आहे. कसली मधुचंद्रनाची रात आणि कसलं काय. त्याला फार राग येत होता त्याच्या नशिबाचा. मनातले मनात विचार करत होता, मुलं लग्नाच्या आधीच सर्व काही करून टाकतात. इथे लग्न होऊन सुद्धा आपल्या बायकोचा साधा स्पर्श सुद्धा आपल्याला झालेला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सिगारेट तशीच त्याने पायाखाली टाकली आणि रागारागामध्ये खाली उतरून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले फुलं त्यानं बाहेर काढले. त्या फुलांना हातात घेतल्यानंतर त्याला रडू येत होते, परंतु रडू आवरले. आपले आता या फुलांचं काय काम? 5 दिवस मला प्रियापासून लांब राहावे लागणार आहे. तोपर्यंत ही फुलं सुद्धा माझ्यासारखे कोमेजून जातील. एवढी महागाची ही फुलं उगाचच आणले. रस्त्यानं 10 वेळा विचारलं होतं, काही त्रास होत आहे का? एकदा सुद्धा काही बोलली नाही. त्याला फार वाईट वाटत होते. जणू काही त्याचे फार मोठे स्वप्न भंग झालेले होते. सर्वात मोठे दुःख हे होते की त्याला ते तुटलेले स्वप्न कोणाला सांगण्यासाठी समोर कोणीच नव्हते. आणि सांगणार तरी कुणाला आणि सांगणार तरी काय? प्रियांशने ते फुलं पुन्हा डिकीमध्ये तसेच ठेवून दिले. साडीची पिशवी बाहेर काढली आणि ती साडी आपल्या बेडरूमच्या दरवाजाजवळ ठेवून दिली. प्रियांश हॉलमधल्या आपल्या पलंगावर येऊन पुन्हा झोपला, पण झोप काही लागेना. प्रियांश उठला आणि आपल्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येत त्याने पुन्हा एकदा आवाज दिला, प्रिया, तुला त्रास होत असेल तर सांग, गरम पाणी करून आणतो. तुझ्यासाठी गरम पाण्याची थैली आहे. जर तुझे फार पोट दुखत असेल तर ती गरम पाण्याची थैली पोटावर ठेवली तर तुझे ओटीपोट दुखणार नाही. आणि पाय दुखत असतील तर सांग, मलम आहे, घरामध्ये चोळून देतो. प्रियांश थोड्या वेळ त्या दरवाजाजवळ उभा राहिला. आतून कसलाही आवाज येत नव्हता. बांगड्यांचा आवाज मात्र येत होता. त्यावरून त्याला जाणवले होते की प्रियासुद्धा झोपलेली नव्हती. तिला दरवाजा उघडायचा नव्हता. प्रियांश पुन्हा जाण्यासाठी निघाला आणि त्याला कडी उघडण्याचा आवाज आला. तो थांबला. प्रियाने दरवाजा उघडला, त्याच्याकडे बघितले आणि त्याच्या पाया पडत म्हणाली, सॉरी, मी काहीच करू शकत नाही. मला समजत आहे तुमच्या भावना, परंतु हे शारीरिक आहे. प्लीज मला माफ करा. मी पाया पडण्यासाठीच खाली वाकलेली होती. त्याने तिचे दोन्ही दंड धरले. तिला उठवत म्हणाला, मूर्ख आहेस का तू? खाली नको वाकू. मला माहीत आहे या दिवसांमध्ये मुलींना किती त्रास होतो. तुझ्या हातामध्ये काहीच नाही. हे तर महिन्याच्या महिन्याला मुलींना होणारा त्रास मी सुद्धा तिकडे आश्रमशाळेमध्ये बघितलेला आहे. मुली किती रडतात, त्यांना किती त्रास होतो. आणि अशा वेळेस आम्हाला जमेल तितकी मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यांचा तो त्रास तरीसुद्धा आम्ही कमी करू शकत नाही. प्रिया रडत होती. प्रियांशने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, काही हरकत नाही, 5च दिवसाची गोष्ट आहे ना. त्या दिवसानंतर मात्र एक क्षणसुद्धा मी तुला माझ्यापासून दूर करणार नाही. प्रियांशला कळतच नव्हते की आपल्या कोणत्या चुकीची शिक्षा आपल्याला अशी मिळत होती. दोष द्यायचा तर कोणाला द्यायचा ते सुद्धा त्याला कळत नव्हते. कारण खरं सांगायचं तर याच्यामध्ये दोष कोणाचाच नव्हता. आणि सांगायचं तर हा काही गुन्हा नव्हता किंवा हे कुणी स्वतःहून केलेलं नव्हतं. हे सगळं शारीरिक गोष्टी होत्या. त्या तर दर महिन्याला त्यांच्या जीवनामध्ये घडणारच होत्या.
जो काही बदल करायचा होता तो प्रियांशलाच करायचा होता. त्याने मनामध्ये ज्या काही अपेक्षा प्रियाबद्दल व प्रेमाबद्दल मनामध्ये विचार करून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या असत्या तर त्याला मिळालेला आनंद हा गगनामध्ये न मावण्यासारखा होता. परंतु तसे काहीच झाले नाही. आता अजून 5 दिवस ही जुदाई अशीच राहणार आहे. मग तिचे तोंड बघत राहण्यापेक्षा आपण असं करूया, शाळेमध्ये 5 दिवसाची घेतलेली रजा कॅन्सल करून पुन्हा जायला सुरुवात करून देऊ. निदान आपली फक्त 10 दिवसाची सुट्टी होईल आणि नंतर मग पुन्हा कधीतरी सुट्टी घ्यायची वेळ येईल तेव्हा आपल्याला सुट्टीचा विचार करावा लागणार नाही. आलेला विचार हा अतिशय चांगला होता. त्याने पूर्ण रात्रभर विचार केलेला होता. सकाळी अगदी 6 वाजायच्या आधीच तो उठून आंघोळ करून बसलेला होता. त्याच्या आईने जेव्हा त्याला तसे बघितले तेव्हा तिला सुद्धा विश्वासच बसला नाही. मग ती स्वतःहून म्हणाली, प्रियांश, मला माहिती नव्हतं लग्न झाल्यावर तुझ्यात इतकं मोठं परिवर्तन होणार आहे. अरे 9-10 वाजेपर्यंत झोपणारा तू आज पहिल्यांदा अगदी 6 वाजता आंघोळ करून बसलेला आहे. आणि तुझी बायको काय करते? झोपलेली आहे ना? मला वाटलंच होतं. हॉलमध्ये त्याची चादर आणि उशी बघितली आणि अजूनच जास्त प्रियांच्या आईचा जीवाची घालमेल झाली. प्रियांशने आपल्या खोलीमध्ये झोपायला पाहिजे होते आणि तो इथे हॉलमध्ये एकटा काय करत होता? नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी भांडण झाले असणार आणि रात्री हा इकडे येऊन झोपलेला असेल. ती गेली आणि तिने बेडरूमचा दरवाजा ढकलून बघितला तर आतून कडी होती. आता तिच्या संशयाला चांगलीच हवा मिळालेली होती. म्हणजे प्रियाने आपल्या मुलाबरोबर भांडण केले आणि त्याला आपल्या स्वतःच्या बेडरूममधून हकलून दिले आणि दरवाजाला कडी लावून स्वतः झोपून राहिली. आता काही प्रियाची खैर नाही असे मनामध्ये ती विचार करत होती. उठू दे राणीसाहेबाला, चांगला धडा शिकवते. मनातल्या मनामध्ये आई विचार करत असली तरी सुद्धा तिचा चेहरा प्रियांशला कळत होता. आपली आई आता कशी वागणार आहे? कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.